पोलीस भरती 2024-25साठी आपण आता अति महत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्न बघू. मुंबई पोलीस पेपरसाठी प्रश्न पहिला, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला कोणाचे नाव देण्यात आले आहे? उत्तर आहे डी.बी. पाटील. प्रश्न दुसरा, अंध महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा अंतिम सामन्याचा विजेता संघ कोणता ठरला आहे? उत्तर आहे भारत. प्रश्न तिसरा, अभिनेते धर्मेंद्र यांना चित्रपटसृष्टीतील कोणत्या टोपण नावाने ओळखले जात होते? उत्तर आहे ही-मॅन. हे आत्ताच यांचे निधन झाले आहे, त्यामुळे हा प्रश्न महत्त्वाचा आहे. प्रश्न चौथा, आसामची दुसरी राजधानी म्हणून कोणत्या शहराची घोषणा करण्यात आली? उत्तर आहे दिब्रुगढ. प्रश्न पाचवा, भारतातील पहिले भिकारीमुक्त शहर कोणते? उत्तर आहे इंदोर. प्रश्न 6, भारतातील पहिली बुलेट ट्रेन कुठून कुठे धावली? उत्तर आहे मुंबई ते अहमदाबाद. हा महत्त्वाचा. प्रश्न 7वा, भारतातील पहिली बुलेट ट्रेन कुठे धावली? उत्तर आहे हरियाणा. प्रश्न 8वा, छतावरील सौर ऊर्जा स्थापनेत कोणत्या राज्य प्रथम क्रमांकावर आले आहे? उत्तर आहे गुजरात. प्रश्न 9वा, भारतातील पहिले 3D पोस्ट ऑफिस कुठे चालू केले? उत्तर आहे बेंगलोर. प्रश्न 10वा, ग्लोबल ह्युमॅनिटेरियन पुरस्कार मिळवणारे सर्वात तरुण आणि पहिले आशियाई विजेता कोण ठरले आहे? उत्तर आहे अनंत अंबानी. सशस्त्र सीमा बल SSB चे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? उत्तर आहे संजय सिंघल. प्रश्न 12, सप्टेंबर 2025 मध्ये बालवाटिका TV चॅनल आणि दीक्षा 2.0 उपक्रम कोणत्या संस्थेने सुरू केला आहे? उत्तर आहे NCERT. प्रश्न 13, सौर ऊर्जेवर संपूर्ण विजेची मागणी पूर्ण करणारा भारतातील पहिला जिल्हा कोणता? उत्तर आहे दीव. प्रश्न 14, दरवर्षी कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय अणुचाचणी विरोध दिवस साजरा केला जातो? उत्तर आहे 29 ऑगस्ट. नुकतेच भारतीय हवाई दलाने कोणते लढाऊ विमान निवृत्त झाले? उत्तर आहे MiG-21. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड बिनविरोध झाली आहे? अजिंक्य नाईक. प्रश्न 17, मद्रास उच्च न्यायालयाने भारतातील कायद्यानुसार मालमत्ता म्हणून मान्यता दिली आहे? उत्तर आहे क्रिप्टोकरन्सी. प्रश्न 18, राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार 2025 चे मानकरी कोण आहेत? उत्तर आहे जयंत नारळीकर. प्रश्न 19, T20 पुरुष वर्ल्ड कप 2026 कोणत्या देशामध्ये आयोजित केला जाणार आहे? उत्तर आहे पर्यायी 1 व 2 म्हणजेच भारत व श्रीलंका. प्रश्न 20, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर कोण बनले? उत्तर आहे शुभम शुक्ला. प्रश्न 21, कोणत्या योजना महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागातील फुटबॉलपटूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर घडवण्यासाठी सुरू केली आहे? उत्तर आहे महादेवा. प्रश्न 22, अनुसूचित जाती समुदायाशी संबंधित खटल्यांसाठी भारतातील पहिली राज्यस्तरीय समर्पित न्यायालय सुरू करण्यात आले आहे? उत्तर आहे पंजाब. महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागातील फुटबॉलपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केलेले महादेव योजनेचे ब्रँड अँबॅसेडर कोण आहेत? उत्तर आहे टायगर श्रॉफ. प्रश्न 24, BCCIचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? उत्तर आहे मिथुन मनहास. प्रश्न 25, खालीलपैकी कोणत्या देश पहिला राष्ट्रीय कुल खो खो अजिंक्यपद स्पर्धा आयोजन करणार आहे? उत्तर आहे भारत. प्रश्न 26, कोणत्या राज्यामध्ये शतकानुशतके प्रसिद्ध असलेले जुने पगडी पद्धत नुकतीच रद्द करण्यात आली आहे? उत्तर आहे महाराष्ट्र. प्रश्न 27, मिस वर्ल्ड कप 2025 चे विजेता कोण ठरले आहे? उत्तर आहे ओपल सुचाता. प्रश्न 28, भारतीय पहिले AI अंगणवाडी कोणती बनली? उत्तर आहे वर्धामाना नागपूर. प्रश्न 29,
भारतातील पहिले पॉवर म्युझियम कोठे विकसित केले जाणार आहे? उत्तर आहे बिहार. प्रश्न 30. छत्रपती संभाजी महाराज जगातील सर्वात उंच पुतळा कोणत्या जिल्ह्यात उभारण्यात आला आहे? उत्तर आहे पुणे. प्रश्न 31. नोव्हेंबर 2025 मध्ये झालेल्या पहिली कबड्डी विश्वचषक स्पर्धा कोणत्या देशात आयोजित केली होती? उत्तर आहे बांगलादेश. प्रश्न 32. नेपाळच्या देशाचे पहिले महिला पंतप्रधान कोण बनल्या? उत्तर आहे सुशीला कर्की. प्रश्न 33. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2030 च्या खालील कोणत्या शहरात आयोजित केल्या जाणार आहेत? उत्तर आहे अहमदाबाद. प्रश्न 34. दिवंगत अभिनेता धर्मेंद्र यांना पद्मभूषण पुरस्कार कोणत्या वर्षी प्रदान करण्यात आला? उत्तर आहे 2012. भारतातील पहिले टेस्ला सेंटर कोणत्या शहरात उभारले आहे? उत्तर आहे गुरुग्राम. जाती आधारित जनगणना करणारे देशातील पहिले राज्य कोणते? उत्तर आहे बिहार.